हॅलो, हाय सर्वांना, कसे आहात सगळे. तर आज आपल्याला बनवायची आहे मस्तपैकी अशी बटरस्कॉचची आईस्क्रीम, अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त टेस्टी पाहिजे. तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे ही साखर. यामध्ये टाकून घ्यायची साखर अर्धी वाटी. आता साखरेला छान मेल्ट होऊ द्यायचे. तर हे बघा, साखर जी आहे ना छान अशी मेल्ट होते. आता यामध्ये आपल्याला थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे आणि सगळं छान मेल्ट होऊ द्यायचं. तर हे बघा, साखर ना छान अशी मेल्ट झालेली आहे पूर्ण. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हे काजू. आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला या सिलिकॉन मोल्डवर याच्यावरती टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, किंवा ताटात तुम्ही टाकलं, थोडंसं तेलाचा हात लावायचा त्याला आणि ताटामध्ये टाकून घेतलं तरी पण लगेच सेट होतं ते. त्याला काही फार वेळ नाही लागत सेट व्हायला, 1-2 मिनटं फक्त. आता हे बघा, इथे आपण हे व्हिप क्रीम घेतलं आहे, जे आपण केकसाठी वापरतो ना ते क्रीम घेतलेलं आहे. आणि यामध्ये नंतर आपण हे अमूलचं पण फ्रेश क्रीम टाकणार आहोत. हे क्रीमनं अगोदर थोडंसं फेटून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला हे दुसरं क्रीम त्यामध्ये टाकून घ्यायचं. तर हे बघा, अशा पद्धतीची आपली ही जी क्रीम आहे ती अशी तयार झाली आहे. आता यामध्ये आपल्याला ही अमूलची जी क्रीम आहे ती टाकून घ्यायची आहे. तर हे बघा, ही जी क्रीम आहे ती आता आपण यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, आता ही पण क्रीम आपण फेटून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीची ही पण आपली क्रीम तयार झाली. आपल्याला यामध्ये ना आता टाकून घ्यायची आहे पिठी साखर. तीन चम्मच आपण इथे पिठी साखर वापरलेली आहे. आता आपल्याला हे परत एकदा फेटून घ्यायचं. हे बघा, किती छान आपली जी आईस्क्रीम आहे ती फेटली गेलेली आहे ना मस्त अशी. अगदी झटपट होते आणि जास्त क्वांटिटीमध्ये ही आईस्क्रीम आपली तयार होते. हे बघा, याला ना परत फेटायची गरज ना काहीच नाही. फक्त ज्याची ट्रिक आहे ना ती आहे आपली व्हिप क्रीम, जी आपण केकसाठी वापरतो ती क्रीम वापरायची. त्याला खूप छान ही आईस्क्रीम झटपट तयार होते. फार जास्त वेळसुद्धा याला लागत नाही. तर हे बघा, खूप छान आपले हे तयार झालेलं आहे ना. तर याला ना आपण ह्या पोत्यात घालून आता सॉरी कॅरी बॅगमध्ये घालून आपण त्याला कुटून घेऊया. अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने आपल्याला याला क्रश करून घ्यायचं त्याचं छान व्यवस्थित. हे बघा, मस्तपैकी आपली ही जी आईस्क्रीम आहे ना खूप छान तयार होते. याला डबल बीट करण्याची सुद्धा गरज नसते. आहे ना मस्त अशी छान तयार झाली, बघू शकताय तुम्ही. आता आपल्याला यामध्ये हे जे आपण क्रश तयार केलं आहे साखरेचं आणि काजूचं ते यामध्ये आपल्याला टाकून छान असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ताच इतकी छान तयार झाली आहे, तर घट्ट झाल्यावर विचार करा किती सुंदर आणि टेस्टी ही आईस्क्रीम आपली तयार होईल. यामध्ये एसेन्स टाकलं तरी पण जमते बटरस्कॉचचं. तर यामध्ये ना मी एसेन्स टाकून घेते थोडंसं. छान मिक्स करून घ्यायचं याला अशा पद्धतीने. आणि मस्त सेट होण्यासाठी आपल्याला हे फ्रीझरमध्ये आता ठेवून द्यायचं. तर मी या डब्यात हे सगळं काढून घेते आईस्क्रीम आता. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे आईस्क्रीम डब्यामध्ये टाकून घेतली आणि वरतून हे
क्रश जे आपण तयार केले त्याचं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी हे रात्रभर सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा, छान आपली ही बटरस्कॉच आईस्क्रीम तयार झालेली आहे. अगदी डबा भरून आपली ही आईस्क्रीम इथे तयार झाली आहे. खूप साधी, सोपी आणि टेस्टी ही आईस्क्रीम आपली तयार होते. तर हे ना आता आपण सेट करण्यासाठी ठेवून देऊया. तर ही बघा, ही आहे आपली बटरस्कॉचची आईस्क्रीम. छानपैकी सेट झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. अशा चमच्याने पण मस्त निघतं. हां, आता याला ना अजून छान टेस्टी आणि सुंदर बनवण्यासाठी आपण ना थोडंसं असं चॉकलेट सिरप जे आहे ना ते टाकून घेऊया. बघा किती छान दिसतंय आणि टेस्टी तर ते नक्कीच आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हे आईस्क्रीम बनवलं आहे ना छान. मस्तपैकी अशी तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्यामध्ये मस्त टेस्टी आणि हेल्दी आईस्क्रीम घरी बनवा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.